आणि आता ही ताजी दृश्य आपण बघतोय आझाद मैदान परिसरामधली जरांगे पाटील यांच्याविषयीची कृतज्ञता भाव व्यक्त करताना हे सगळे मराठा आंदोलक मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा सगळा संघर्ष लढा आणि त्या लढ्याला आलेलं यश त्यानंतर व्यक्त होणारी ही सगळी कृतज्ञता। जरांगे पाटील यांची प्रकृती आपल्याला सर्वांना कळलेली आहे। 5 दिवसांचं हे उपोषण आहे। त्यानंतर आता जरांगे पाटील यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण दृश्य बघतोय या ॲम्ब्युलन्समध्ये हे सगळे मराठा बांधव जरांगे पाटील यांना बसवतील आणि त्यानंतर जरांगे पाटील हे रुग्णालयाच्या दिशेने जाणार आहेत। त्यानंतर पुढचे सगळे मराठा बांधव जे आहेत ते अर्थातच आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईवरून निघतील। 5 दिवसांचा हा संघर्ष अर्थातच जरांगे पाटील यांच्यासाठी सोपा नव्हता। 29 तारखेला या उपोषणाला जरांगे पाटलांनी सुरुवात केली। 5 दिवस झालेले आहेत। 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। 5 दिवसांच्या या काळामध्ये जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी सुद्धा अर्थातच सातत्यानं चिंता व्यक्त होत होती। त्यांची प्रकृती वारंवार खालावत होती आणि अशात आता 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडलं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच हा भाऊक असा क्षण आहे ज्या क्षणाला त्यांना अश्रू आणायचे आहे। आता जरांगे पाटील यांना ॲम्ब्युलन्समधनं रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेलं जात आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या आझाद मैदान परिसरामध्ये। जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्समधनं आता रुग्णालयाच्या दिशेनं रवाना होताना दिसतात।